तर आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। काळाराम मंदिरामध्ये नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत आणि आता त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतलेलं आहे आणि रामाची विधिवत पूजा देखील सुरू आहे। ही थेट दृश्य लाईव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाची आता आरती देखील केली जाते आहे। ही लाइव दृश्य तो आपको बता दें कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र के दौरे पर है, जहां नासिक तरी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन आता रामाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यांच्या हस्ते आरती देखील पार पडलेली आहे आणि आता यानंतर मोदींचा उर्वरित दौरा देखील पुढे नियोजित दौऱ्यानुसार सुरू होणार आहे। मात्र त्याआधी नरेंद्र मोदी यांनी रामकुंडावर जाऊन देखील जलपूजन केलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी जाऊन काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाचं दर्शन घेतलेली आहे। ही लाईव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय। मंदिरामधील पुजाऱ्यांकडून देखील नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जातंय। दोन वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे आणि या संपूर्ण कुंभमेळ्याच्या नियोजनानुसार किंवा कुंभमेळ्यानुसार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यालाही महत्त्व मानलं जात आहे। कारण नाशिकमध्येही विशेष कॉरिडॉर निर्माण केला जावा अशी अनेक वर्षांपासून नाशिककरांची मागणी होती आणि हीच मागणी सुरू असताना आज नरेंद्र मोदी हे नाशिकचा दौरा करतायत। त्यांनी काळाराम मंदिरालाही भेट दिलेली आहे। काही वेळापूर्वी ते रामकुंडावरही दाखल झालेले होते। त्यामुळे आता या संपूर्ण दौऱ्याकडे खरं तर विशेष महत्त्व असल्याचं मानलं जात आहे आणि ही दृश्य आपण पाहू शकतो। नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतलं। त्यांच्या हस्ते पूजाही करण्यात आलेली आहे। आज नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते त्या महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्याआधी नरेंद्र मोदी यांनी भव्य दिव्य रोड शो देखील त्यांचा पार पडला आणि त्यानंतर आता त्यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाची आरती देखील केलेली आहे। त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील या दौऱ्यामध्ये उपस्थित आहेत। या संपूर्ण दौऱ्यासाठी नाशिककर देखील अनेक दिवसांपासून उत्साही होते। अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये जोरदार तयारी केली जात होती आणि त्याचाच उत्साह आपण आज सकाळपासून नाशिकमध्ये पाहतोय आणि आता नरेंद्र मोदी दाखल झाल्यानंतर त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत देखील करण्यात आलं। ही दृश्य आहेत काळाराम मंदिर परिसरामध्ये। नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरामध्ये रामाची आरती केली आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। तर काळाराम मंदिरामध्ये जाऊन त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा देखील घातल्या आणि पुजाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांचं स्वागत देखील केलेलं आहे। नाशिकमधील या काळाराम मंदिराला ऐतिहासिक असा वारसा आहे आणि या 1782 साली नाशिकमध्ये काळाराम मंदिराची स्थापना झालेली होती आणि याच काळाराम मंदिराला आज नरेंद्र मोदी यांनी भेट दिली, रामाची आरती केली, त्यांच्या हस्ते विधिवत पूजा देखील पार पडली आहे। खरं तर याआधी जेव्हा नरेंद्र मोदी हे नाशिक दौरा करणार होते असं कळलं त्यावेळेस केवळ राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त हे नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार असल्याचं कळलं। मात्र त्यानंतर याच नियोजित दौऱ्यामध्ये काळाराम मंदिराला भेट देणार असल्याचंही बातम्या पुढे यायला लागल्या आणि आज नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिराला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या हस्ते रामाची पूजा देखील करण्यात आली आणि आरती देखील करण्यात आली। ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर। नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाची आरती केलेली आहे। आज नाशिक दौरा नरेंद्र मोदींचा आहे आणि हा दौरा आटपून झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये देखील येणार आहेत। मात्र त्याआधी नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये त्यांचा भव्य दिव्य असा रोड शो पार पडला। यावेळी संपूर्णच नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं, नाशिककरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आणि या रोड शो नंतर त्यांनी रामकुंडावर जाऊन देखील जलपूजन केलं। त्यांच्या हस्ते जलपूजन पार पडलं। त्यावेळी देखील रामकुंडावर नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि आता देखील नाशिकमधील ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरामध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली। त्यांनी या मंदिराला प्रदक्षिणाही घातल्या। पुजाऱ्यांनी त्यांच्या हस्ते मोदींचं स्वागतही केलं आणि आता यानंतर नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा जसा आहे तसा सुरू होणार आहे। नरेंद्र मोदी यानंतर नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी रवाना होतील आणि त्यानंतर तिथे त्यांची सभा देखील पार पडेल। त्यामुळे आजच्या नाशिक दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी नाशिककरांसाठी नेमक्या काय घोषणा करतात, तसंच आजच्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये तरुण पिढीसाठी मोदी काय घोषणा करणार हे देखील बघावं लागणार आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत। किरण, आताच नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाचं दर्शन घेतलेलं आहे, त्यामुळे आता नरेंद्र मोदींचा पुढचा दौरा कशा प्रकारे असणार आहे?
प्राची, खरं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. त्याचं कारण म्हणजे अयोध्येमध्ये अवघे 10 दिवसानंतर राम मंदिराच्या प्रतिष्ठापना होणार आहे राम मंदिराची, आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी 10 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहे, रोड शो करताय, गोदाचं पूजन देखील करताय, रामकुंडावर जाताय, गोदा घाटावर जाऊन त्या ठिकाणी असलेले जे पुरोहित संघाचे प्रतिनिधी असतील किंवा एकूणच नाशिककर असतील त्यांच्याशी मोदींनी भेट घेतलेली आहे. आणि त्यानंतर ऐतिहासिक असं काळाराम मंदिर आहे, त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातात, त्या ठिकाणच्या काळारामाचं दर्शन घेतात, आरती करतात आणि एकूणच रामाचं जे मंदिर आहे त्या मंदिराला प्रदक्षिणा देखील घालतात. त्यामुळे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन घेत असताना त्यापूर्वी घेतलेलं नाशिकमधील काळारामाचं मंदिराचं दर्शन हे अतिशय महत्वाचं आहे. खरं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्या वातावरण जर बघितलं तर भक्तिमय वातावरण झालेलं आहे. प्रभू श्रीरामाचा जयघोष ठिकठिकाणी बघायला मिळतं. गेल्या अनेक वर्षांपासूनची जी अनेक रामभक्तांची इच्छा होती, कारसेवकांची जी इच्छा होती, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राम मंदिर एका बाजूला उभं राहत आहे, त्याचं प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय आणि अगदी त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये असलेल्या काळारामांचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला एक महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे या सगळ्या काळामध्ये आपण जर बघितलं तर नाशिकच्या दौऱ्यावर 22 तारखेला आणि 23 जानेवारीला येत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या काळारामाचं दर्शन घेणार आहे, त्या ठिकाणी महाआरती देखील करणार आहे आणि गोदा घाटावर जाऊन त्या ठिकाणी गोदेची देखील पूजा करत त्या ठिकाणी आरती करणार आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांचा दौरा होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि आरती देखील केलेली आहे. त्यामुळे नक्कीच याला राजकीय महत्व देखील प्राप्त झालेलं आहे. एक प्रकारे एकमेकांवर केलेली ही राजकीय कुरघोडी असली तरी दुसऱ्या बाजूला या पंतप्रधानांच्या दौऱ्याचं विशेष महत्व आहे.